संस्थेत आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आमंत्रित केलेले वक्ते आहे राजेंद्र किरेट सर, जे आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि आपुलकी विवाह संस्थेसंदर्भात ते अनेक वर्षापासून विवाह जुळवण्याचे काम करतात। आजचा विषय आहे की मुला मुलींचं लग्न जुळवण्याचा जो गोंधळ असतो तो गोंधळ आपुलकी विवाह संस्था कशी कमी करते, त्या संदर्भात आज आपण मुलाखत घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, आपुलकी विवाह संस्था मुला मुलींचं लग्न कसं जुळवते आणि जो काही गोंधळ झालेला आहे हा गोंधळ नेमका कोणता आहे? लग्न न जुळवण्याचा, लग्न न ठरण्याचा। हा, तो गोंधळ काय माहिती आहे का, की माझ्याकडं फोन येतात सर्वसाधारण मुलीच्या आईवडिलांचा किंवा मुलाच्या आईवडिलांचा फोन येतो की सर आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे। ठीक आहे, हरकत नाही। मग त्यांना मी 4 प्रश्न विचारतो की मुलीचं वय किती, समाज कुठला, राहिला कुठं आहात आणि साधारण कशा स्वरूपाचा मुलगा पाहिजे किंवा तुम्ही काय ठरवलेलं आहे, अशा 2-3 प्रश्न विचारले जातात त्यांना। पण त्यांच्यात लगेच सुरुवात होती की आम्हाला असाच मुलगा हवा आहे की तो आमच्या समाजाचा असावा, इंटरकास्ट नसावा, त्याच्यानंतर की तो कमवता असावा, कमीत कमी 2 लाख रुपये कमवता असावा, कमीत कमी 3 लाख 5 लाख जे काय मनाला येईल ते मागतात। बरं, ते कमवता मिळाला तो सुंदरही हवा आहे, पत्रिका जुळली पाहिजे, त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। म्हणजे असं सगळे मागणी असतात। म्हणजे थोडक्यात मुलगा विकत मागायला येतात। अरे बाबा, हां, मुलगा विकत मागायला येतात, पण तो फुकट मिळाला पाहिजे, म्हणजे पैसे न भरता अशा स्वरूपात। मी त्यांना सांगतो, ह्या जर तुम्ही अशा धारणा ठेवल्या तर तुमच्या मुलीचं लग्न कसं होईल? माझ्याकडे 5-5 वर्ष झालं मुलीचे बायोडाटा आहेत, पडून आहेत की 5 वर्ष झालं रजिस्ट्रेशन केलेलं, 5 वर्षात त्या मुलींची लग्न ठरली नाही। का? तर त्यांना त्यांच्या अपेक्षाप्रमाणे किंवा त्यांच्या धारणेप्रमाणे, विचारांप्रमाणे मुलगा मिळत नाही आहे। कसा मिळेल मुलगा? जर हे मिळत असतं तर खूप सोपं झालं असतं, विवाह संस्था निर्माणच नसती आली। तुमचं तुम्हाला मिळवता येत नाही आणि विवाह संस्थेकडे चुकीच्या मागण्या करतात तुम्ही। तुमच्या गावात तुम्हाला कोण मुलगी देतो का, कोण मुलगा देतो का तुम्हाला? गावातला मुलगा सुद्धा त्या मुलीवर लग्न करायला तयार होत नाही। का तयार होत नाही? कारण त्या मुलीचं पूर्ण माहिती त्या मुलाला कळत असते। पंचक्रोशीतल्या 10-20 गावात सुद्धा तो मुलगा म्हणजे ती मुलगी जाऊ शकत नाही। 10-20 गावात त्या मुलाला कोण मुलगी देऊ शकत नाही। तुम्हाला विवाह संस्थेकडून 10-20 गावाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मागणी करावी लागते आणि त्या मागण्या तुम्ही चुकीच्या करता, कारण तुमच्या पंचक्रोशीतलं तुमचं वजन संपलेलं आहे। तुमची किंमत ही पंचक्रोशीतल्या सर्व लोकांना माहीत असते। त्यामुळे तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा करण्यासाठी पंचक्रोशीतली लोक तयार होत नाहीये। बरोबर, म्हणजे हा एक गोंधळच झालेला, हा गोंधळच आहे त्यांच्या त्या भागात, त्या एरियात गोंधळच झालेला आहे। म्हणून त्यांनी यायचं माझ्याकडं की सर आम्हाला आमच्या भागातली पाहिजे। अहो, तुम्ही मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न 4 वर्ष झालं काढलं, तुमच्या भागात जर तुम्हाला मुलगी मिळाली असती तर विवाह संस्थेकडे तुम्ही गेला असता का? बरोबर, नसते आले। का जावं लागतं? का तर आपली व्हॅल्यू किंवा आपली किंमत थोडीशी कमी झालेली आहे। त्यामुळं आपल्या मुलामुलींची लग्न ठरताना अडचण येते, म्हणून आपण विवाह संस्थेकडे चुकीची मागणी करतो। ती करू नये। लग्न ठरलं जातं। आता मी त्याच्या पलीकडे जाऊन काय करतो, तर हे लग्न ठरण्यासाठी पंचक्रोशीत आपल्या मुलाला किंमत नसते, मुलीला किंमत नसते, हे जरी म्हणणं झालं, आता पलीकडे जाऊन त्या मुलाची चौकशी कशी करायची, त्या मुलीची जाऊन चौकशी कशी करायची, हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो। आणि त्यामुळे त्यांची भीती मनात असते की मी जर ह्या पंचक्रोशीला सोडून दुसरा मुलगा करायचं ठरवलं मुलीसाठी, तो कसा मिळेल, काय मिळेल, मग त्याला कसं त्याची बाकीचं बॅकग्राऊंड बघायचं किंवा तिचं कसं बॅकग्राऊंड बघायचं, तिची कशी माहिती मिळवायची, त्याला मी पर्याय काढला आहे। तो पर्याय खूप सुंदर आणि सरळ आहे। कोणता पर्याय? तर त्याला मी असा एक पर्याय निवडला की मेडिकल फिटनेस। मुलींचं मेडिकल फिटनेसवरती आज लग्न ठरवली गेली पाहिजे। शरीर यष्टी प्रकृती चांगली पाहिजे, मुलाची प्रकृती, मुलीची प्रकृती ही चांगली पाहिजे। मुलाचं त्याला काय म्हणतात, पुरुषत्व हे आहे का नाही त्याच्याही चाचण्या केल्या जातात। कारण आज बराचसा गोंधळ असा आहे की बऱ्याचशा मुलांचं पुरुषत्व संपत चाललेलं आहे, तरुण मुलांचं, कारण व्यसनं खूप प्रकारची झाल्या। ह्या व्यसनांमुळं मुलांचं पुरुषत्व संपत चाललं आहे। आणि मुलीचं काय झालं आहे की ह्या व्यसनांमुळं सिगरेट ती
चहाच्या टपरीवरती मुलगी सिगरेट पिते, चहाच्या टपरीवरती किंवा बेरच्या बाहेर ती बेर शॉपिंगमधनं बिअर आणते बाहेर पित बसते. ही एवढे भयान परिस्थिती. ह्या व्यसनांमुळं मुलीचं मासिक पिरियड्स वेळेवर येत नाही आहेत, तर ते चेकअप केलं जातं. तिला गर्भाची पिशवी आहे किंवा नाही याही गोष्टी चेक करणं फार गरजेचं आहे. कारण मी खुल्लं करून काय सांगतो, हे लोकांना कळलं पाहिजे, ही गरज आहे काळाची. तर ते मुलीकडनं मी त्या गोष्टी चेक करतो, मुलाकडनं पुरुषत्व चेक केलं जातं. आणि हे पुरुषत्व असेल तरच लग्न करा असं मी सांगतो. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत थोड्याफार त्या विसरून जा. बरोबर. म्हणजे जे बॅकग्राऊंड असतं की मुलांनी काय केलं आधी, मुलींनी काय केलं, हे थोडं विसरून जा. आणि तुम्ही मेडिकल फिटनेसला आजची प्रकृती, वर्तमानात तो कसा मुलगा आहे याच्याकडे लक्ष द्या. त्याच्या भूतकाळाकडे लक्ष देऊ नका, तो भूतकाळ किंवा तिच्या भूतकाळाकडे लक्ष देऊ नका. आज वर्तमानात कसं योग्य जाता येईल आणि कसं जगता येईल, कसं लग्न ठरता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहा. आणि ही आपुलकी युवा संस्था हेच मुद्द्याचं काम करते. बरोबर. मेडिकल फिटनेस. आणि त्याच्यामुळे लग्न ठरण्याचं स्पीड वाढलं आहे किंवा लग्न ठरण्याची संख्या वाढली किंवा लग्न ठरण्याचं गती वाढली असं सांगता येईल. एकंदरीत आता मुलगा आणि मुलगीचं तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट वगैरे सगळं करता, त्यांची एक इत्तभूत अशी माहिती घेता. त्याशिवाय सूक्ष्म असं तुम्ही काय बाबी घटकांकडे तुम्ही आपुलकी युवा संस्था लक्ष देते. या सूक्ष्म बाबी आहेत ना, मेडिकल फिटनेसचा सूक्ष्म बाबी आहे. ही करणं गरजेचं आहे. आज काय तेच तुम्हाला मग जरूर सांगतं की आज व्यसनाधीन मुलं मुली आहेत. ते व्यसनाधीन मुलीमुळं त्यांचं स्त्रीचं स्त्रीत्व हरवलं आहे, पुरुषाचं पुरुषत्व हरवलं आहे. आणि ती काळाची गरज आहे. ते चेकअप केलं गेलं पाहिजे. आणि त्या चेकअपवरती एकमेकांनी विश्वास ठेवून एकमेकाशी लग्न केलं पाहिजे. भूतकाळ विसरून गेलं पाहिजे, वर्तमानात जगता आलं पाहिजे. फार भविष्याचा विचार करू नका. तुम्ही भविष्याच्या पुढच्या 40 वर्षाचा विचार करता की त्याची संपत्ती, असणारे पैसे, गाड्या, भाडं, हे चिरकाळ नाही आहे. कधी भूकंप येईल, कधी उद्ध्वस्त होईल माहीत नाही. कधी कुठला काळ येईल आणि काही बदल होतील, काही करणार नाही. आज तसं पाहिलं ना तर करोनाचा काळ येऊन गेला. खूप लोकांकडे 4 व्हीलर होत्या. जी मुलं धंदा करायची की कॅबला जायची, याला जायची, धंदा म्हणजे 4 व्हीलर काय म्हणतं प्रवासी भाडे करायची. पण त्या करोनाच्या काळात त्यांना वर्ष 2 वर्ष गाड्या पडून राहिल्या. अक्षरशः मुलं बिकेल लागले, बरबाद झाली म्हणायला हरकत नाही आहे. तर तो काळ कसाही बदलतो. म्हणजे तुमच्याकडं आहेचं नव्हतं होतं, नव्हत्याचं आहे होतं. काही बदल होऊ शकतो. कुठल्याही नैसर्गिक किंवा कृत्रिम संकट येऊ शकतं. तर अशा रीतीनं विवाह जुळवताना आपुलकी युवा संस्था कोणकोणत्या सूक्ष्म बाबीकडे लक्ष देते हे तर आपण ऐकलंच आहे. राजेंद्र खिरेड सर यांनी स्वतः त्याचं विश्लेषण केलेलं आहे की विवाह जुळवताना आम्ही ह्या बाबीकडे बारकाईने पाहतो. त्याची कारणं पण त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपला जर मुलींचं जर विवाह जुळवायचा असेल, आपल्या प्रांतात जुळवायचा असेल, आपल्या भागात जुळवायचा असेल तर राजेंद्र खिरेड सर यांच्याशी नक्कीच संपर्क करा. ते काय आपल्याला कन्व्हिन्स करू शकतात, काही बाबी तुम्हाला खुल्या आणि स्पष्ट सांगू शकतात. त्यामुळे तुमच्या मुलींचा विवाह लवकर जुळू शकतो, लवकर येऊ शकतो. धन्यवाद सर.